आजच्या दिवसात सुरुवात आपली अशी निसर्गरम्य वातावरणापासून आणि या गायांपासूनच झाली होती। तर जय शिवराय मित्रांनो, तो दर आठवड्यासारखा या आठवड्यात पण आपला नवीन व्हिडिओ आला होता आणि नवीन व्हिडिओ आला म्हणल्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून करावं आणि त्याबरोबरच कमेंट पण करा कसा काय झाला व्हिडिओ ते। सकाळ सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये आपली एवढी हिरवीगार सोयाबीन या काळ्या मातीमध्ये एकच नंबर दिसत होती राव। आणि दररोजच्या प्रमाणे पण आमचा मान्या पण दरवाजात येऊन बसला होता, ते कशासाठी तर दुधासाठी। आणि आपल्याला सुट्टी मानल्यावर आपल्याला माहितीच होतं आपली ड्युटी 100% फुलावरच लागणार होती। जाता जाता इथं पावसामुळे विहिरीवर पण लयच गबळ झालं होतं। म्हणलं आपल्याला जायला परत अडचण नको म्हणल्यावर औषधाचं नियोजन लावावं लागत आहे म्हणलं। मग काय गेलो बागामध्ये, तर बागामध्ये फुलाची आज लयच कमतरता होती, आज फ्लॅशच नव्हता बागाला। म्हणलं बरं झालं राव, आता फुलाचा ताण वाचला म्हणलं, काय अडचणच नाही, आता घरी जाऊन टपकन आंघोळ करा। मग घरी जाऊन पाहत होतो अजून एक काम वाढलं होतं, ते म्हणजे दररोजच्या सारखी आपल्याला आज पण कुट्टी काढायची होती, त्यात काही विशेष नव्हता। एवढ्या भारी वातावरणामध्ये मी कुट्टी काढायला गेलो, लाल मग इतक्या भयानक डसला की बापरे, डायरेक्ट गांध्या तुटल्यात माझ्या अंगावर। मग काय ते कॅरेट आणणं भागच होतं, मग आणलं ते दिलं गव्हाणीत उतून डायरेक्ट गार करायला ती कुट्टी, तशी गायांना चारता येत नाही। आणि आपलं दुसरं पण युट्यूब चॅनल बरं का, ते पण आज मॉनिटाईज झालं होतं, म्हणून आज लयच खुश होतो बरं का मी। मग आज ते सेलिब्रेशन करायचं होतं म्हणलं, मग आता आपल्याकडे तर पैसे नाही हो सेलिब्रेशन करायला। युट्यूबला सबस्क्राईब केलं म्हणल्यावर मग इंस्टाग्रामला पण करा की राव फॉलो। आणि आपण इंस्टाग्रामला पण आता आहे ना लवकरच आहे ना ब्लॉगिंग चालू करणार आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येत जाईल। आणि 8 वाजता आपल्याला क्लास राहतो म्हणल्यावर मग आता क्लासला जावं लागणार, आणि आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर आपलं क्लास पण होता, मग त्याला 100% जावंच लागत, 10वीला आहे म्हणून। आणि आपल्या क्लासमधले पोरं क्लासमध्ये पण वर्गामध्ये पण संघच आम्ही। आणि मग काय आता पोरं म्हणले चला महादेवाला, मग काय आता महादेवाला म्हणल्यावर मग जावंच लागेल, नाही म्हणता येणार। मग आता तू म्हणशील इकडं कुठं चालले ना, आमचं महादेवाचं मंदिर इकडंच आहे, तिकडं एकदम निवांत एकदम निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवतोच मी। महादेवाचं दर्शन नसलं घेतलं ना तर सगळ्यात पहिल्यांदा दर्शन घ्या, मग नंतर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ, काय हरकत नाही। आणि मी पण आता महादेवाचं दर्शन घेतो आणि लवकरात लवकर 1K सबस्क्राईब कम्प्लीट हो अशी प्रार्थना करतो, आणि तुम्ही पण सपोर्ट करा त्याला। एवढं भारी वातावरण होतं, तुम्हाला म्हणलंच होतं मी, एवढं भारी वातावरण होतं। आपले मित्र एकदम भयानक, ते पण दर्शनासाठी माझ्यामुळे आले होते, आणि मला माहितीच नाही तर श्रीकृष्णाचं मंदिर पण आहे, श्रीकृष्णाचं पण दर्शन घेऊन टाका। आणि क्लास सुटल्यावर आम्ही 3 जण आलो होतो, मी राजन सार्थक, आम्ही त्याच 3 जण होतो। मग काय निघालो घरी भाऊ, म्हणलं काय आता 10वीचं वर्ष अभ्यास पण करावं लागेल, नसतं महादेव दर्शन घेऊन काय फायदा होणार नाही म्हणलं, मग अभ्यास पण करू म्हणलं। मग काय आलो भाऊ घरी, मग काय घरी आला लगेच दुसरं काम जाय म्हणे आता मोटर चालू करायला। मग काय चालू भाऊ म्हणलं, मोटर चालू करायला आज रविवारच, मग आज काय बैलावानीच राबायचंय म्हणलं आपल्याला। आणि तुम्ही पण पावसात असे मोटरचे बोर्ड झाकून ठेवलेले ते नक्की कमेंट करून आपल्याला सांगा, म्हणजे कसं आज नसन झाकेल तर मी काढून टाकेल भाऊ। आणि हिरवळच गबळ झालं होतं ना, असं पाणी आपल्या ह्या पाईप दिसत नव्हतं आपल्या सोयाबीन मधून, डायरेक्ट सरळ पाईप गेलेलं आहे आपल्या घरापर्यंत। आणि अशा कुठं कुणी केले ते पण नक्की कमेंट करून सांगा, अशा खांबावर आकडे टाकायला। आणि इथे येऊन पाहत होतं आपल्या पाईपातून पण पाणी मोक्कार गळत होतं, ते आपण आता मोटर चालू केली त्याच्यातून। मग म्हणलं आता मोटर बंद करायला परवडत नाही, जाऊन द्या। 4 वाजता उठलो तर आपल्याला मस्त कंस सोलवायचे होते भारड्यासाठी, मग आता ते पण सोलावच लागतील म्हणलं, ते पण महत्वाचे। जे कंस सोलून नाही झाले तर लगेच दुसरं काम आलं आपल्याला, ते म्हणजे आता आपल्याला 4 वाजले म्हणल्यावर घास कापायला तर नक्कीच जावं लागत रोजच्या सारखं ते पण। आणि आज दुपारपासून आबळ पण आलेलं होतं, पण काय पाऊस येत नव्हता, सोयाबीन पार इकडे वाळून चाललेले होते, आणि काही ठिकाणी मोकार गबळ झालं होतं सोयाबीन मध्ये। म्हणलं आता याला पण 100% आता औषध मारावंच लागत, विहिरीचं गबळ आणि गबळ एक संगत जाळावं लागत म्हणलं आता। अख्ख्या वावरामध्ये बिना पाण्याची फक्त हिरवीगार फक्त गिन्नीच होती। वावरात घास कापायला गेलो, प्लॅनिंग झाला भाऊ चेंज म्हणे, आता गवतच घ्यायचं म्हणलं, मग आता घ्या गवतच। मग काय आता घास सोपा होता कापायला, मग आपण एवढं गबळ घेतलं बरं का आतापर्यंत गोळा करून। चला भाऊ घरी म्हणलं आता, मग मम्मीने घेतलं गटपड, चल म्हणलं आता तिथपर्यंत, नाही तर मग मला गिन्नी घ्यावा लागल, नाही तर आज काहीतरी करावं लागल म्हणलं आपल्याला। मग गिन्नी बिन्नी तोडून ठेवली होती, ती आता बांधायची होती, आणि ती थोडीच तोडून ठेवलेली होती घरच्यांनी। मग आता अजून तोडू म्हणलं आणि बांधून ती पण गायब करू, मग बांधून बिंदून ठेवली मस्त पैकी। आता मम्मी यायची वाटच पाहत होतो, मला काय एवढी गिन्नी उचलणार नाही म्हणल्यावर मग मम्मीचीच वाट पाहावं लागणार होती। मग पाऊस यायला लागला होता बरं का, थोडा आलता। मग मम्मीला मग टपकन उचलून दिलं, मम्मीला म्हणलं चला भाऊ टपकन, नाही तर काय पावसात ओल्लं व्हायचं। मग घरी आला टपकन मग परत कुट्टीचं कॅरेट उचललं सकाळवानीच, मग चला कुट्टी काढून घेतो मी टपकन। आता फार व्हिडिओ संपत आला, तर तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून नसून ठेवलं तर 100% करून ठेवा राव।